घरामध्ये कपडे मोजले जायचे, 1 वार 2 वार 3 वार, सगळ्या ह्यांना एकच कपडे. घरामध्ये एका कुटुंबाला एकच शर्ट पॅन्टचे सगळे कपडे एकाच साईजचे, साईज वेगळ्या, कपडा एकच. भाजी खरेदीला आम्ही जायचो लहानपणी, तेव्हा आमच्याकडे काटा हा प्रकार फार कमी असायचा. काटे नंतर आले आणि वजनाच्या ऐवजी दगडच असायची त्याच्यात. पण कसं व्हायचं माहिती का तुम्हाला, की ढीग रचलेली असायची. 1 रुपयाचा हा ढीग, 2 रुपयाचा हा ढीग, 3 रुपयाचा हा ढीग, भाज्यांची ढीग असायचे. आणि आपल्या आपल्या जजमेंटने आम्ही भाजी खरेदी करायचो, की आपल्या घरात किती माणसं आहेत, हा ढीग घेऊया, तो ढीग घेऊया, तो ढीग घेऊया. सगळ्या गोष्टी जजमेंटला संबंधित होत्या, मेजरमेंटच नव्हतं त्याच्यात काय. जिथे काटेच नव्हते तिथे काटे मारायचा काय संबंध होता सांगा मला. देणाऱ्याचा हात इतका मोठा होता की ती बाई भाजीवाली फक्त सांगायची, अरे तू पोरगा आहेस, तुला नाही कळत, हे कोथिंबीर मिरची लागत असते. आणि ती एवढी मोठी कोथिंबीर मिरची फुकट द्यायची त्याच्यावर. ह्या देशातला व्यापारामध्ये देणाऱ्याचा हात इतका मोठा होता. मला आत्तापर्यंत आठवत आहे, म्हणजे मी चांगला मोठा होईपर्यंत, की दूधवाला पिशव्यातले दूध फारच नंतर आली आहेत. 1 लिटर दूध घातल्यावर पाव लिटर धार बनून घालायचा तो कशाला पाणी घालेल सांगा. म्हणजे 1.25 लिटर 1.5 लिटर दूध देऊन 1 लिटरचा पैसे लावायचे. छकडीच्या मापाने आंबे विकले जायचे. म्हणजे देणाराच 120 आंबे द्यायचा आणि म्हणायचं मी 100च दिलेत. आता तो कशाला काठा मारेल. देणाऱ्याचा हात इतका मोठा होता, त्याच्यामुळे घेणाऱ्याला सुद्धा पटकन, की तोही खरं सांगायचं म्हणजे ना, बायका थोड्याशा करायच्या, पण त्या फक्त एन्जॉयमेंट म्हणून ते बार्गेनिंग करायच्या, की अगदी कसं बावळटसारखं घ्यायचं. पण त्यांनाही कळायचं नाही, बरं घ्या घ्या. आणि एकूणच सगळा जो होता की नाही तो गोडच होता व्यवहार. म्हणजे कमी होता पण खरंच छान होता, कारण बाजारात एवढ्या वस्तू पण नसायच्या. मुबलकता समृद्धी या 2 गोष्टीमध्ये की नाही, मुबलकता होती, समृद्धी होती. आत्ता असं वाटतं, म्हणजे थोडासा अर्थक्रांतीत विचार करताना, की आम्ही नक्की काय होतो. माझ्या लहानपणी तुम्ही ऐकायचोच की अरे आमची काय, आम्ही 1 तीळ 7 जणांनी वाटून खाणारी आमची पिढी. आम्हाला थोडं आश्चर्य वाटायला लागलं होतं तेव्हा, की काय सांगताय काय. पण आमची अशी आत्ताची जगली हाय डॅडसारखी आमची पिढी नव्हती हो. म्हणजे पिताजी लोकांच्या समोर डोळे खाली करूनच बोलायचं, याच्याशिवाय दुसरं नव्हतंच. आणि ते फक्त नाही, सगळे आमची पिढीच तसं होता. पण आम्हाला पुढे कळलं की असं का होतं. कारण 1 तीळ पुढे दिला की त्याला दुसरीकडनं तीळ मिळायची खात्री होती. समाजात सगळ्या गोष्टी वाहत्या होत्या. भारतीय समाज श्रीमंत होता का माहीत नाहीये मला, पण समृद्ध नक्की होता. समृद्धीचा अर्थ असा असतो की जिथे वितरण मुक्त असतं, वाहतं असतं. जशी नदी असते ना, वाहती नदी, ती समृद्ध असते. आणि धरण असतं ना बांधलेलं, ते श्रीमंत असतं. वाहती श्रीमंती म्हणजे समृद्धी, आणि अडवलेली समृद्धी म्हणजे श्रीमंती. जेव्हा नदी वाहत असते तेव्हा ती सगळ्याची सोय बघत असते, पशु पक्षी जनावरं, आणि ती वाहत वाहत ती समुद्राला जाते. नवी धोरणं आली. शेती संस्कृतीतलं जे मोठं हे होतं ते सगळे व्यवहार मेजरमेंटवर आले. आता आकडे आले, डिजिटल 1 2 3 लाल आकडे दिसायला लागले. आणि आता अशी मजा यायला लागली की आपण गहू मोजल्यानंतर जर शेवटचे 2 मिलीग्रामचे जर दाणे जास्त झाले तर तो काढून ठेवायला लागला त्याच्यातनं. आणि म्हणायला लागला की आता आम्ही पक्के व्यवहारी आहोत. खरं सांगू ना, की काय झालं माहीत नाही, पण मन छोटं झालं आणि डोकी मोठी व्हायला लागली. हे तेव्हाचं ते निर्देशक होतं. आणि भारतीय भाबड्या मनालाची सवय नाही. कृषी संस्कृतीमध्ये आणि औद्योगिक संस्कृतीतला हा मूळ बदल आहे. निसर्गाने अत्यंत अमाप प्रेम ह्या देशाच्या जमिनीवर केलेलं आहे. म्हणजे हा भूभागच असा आहे जगामधला, भारत, ब्राझील, थोडासा मेक्सिकोचा पार्ट, व्हेनेझुएला, नायजेरिया. निसर्ग अत्यंत संपन्न आहे. निसर्गाशी लढायचं कारणच नाही आहे. म्हणजे माणसाची मूळ गरज होती भूक, 3 समतोल मोसमातला हवामान, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, पराकोटीचं काहीच नाही, सगळं छान. अगदी दुष्काळ म्हटल्यानंतर सुद्धा 400 mm पाऊस पडणारच. उन्हाळा खूप 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 म्हटला तर आत्ता ह्या गाड्या आणि त्या धुरांच्यामुळे वाढलाय. नाही तर खरं सांगू ना, की आम्हाला 40 डिग्री म्हणजे खूप उन्हाळा असा होता. 42 डिग्री खूप. हाडं फोडणारी थंडी तशी कमीच, खूप कमी दिवस. म्हणजे -डिग्री तर मी ऐकलं नाही बरं का. मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात तर कसं मायनस काय नाही. तर अशा सगळ्या संपन्नाच्यामुळे काय होतं की माणसाला जगायसाठी लढायचंच नव्हतं.
जगायची लढायची संपली, कारण निसर्गाशी लढायचंच नाही, तर निसर्गाच्या कृपेवरच जगायचं. तर माणसाला बुद्धीची गरजच नव्हती, डोकेच काही गरज का, डोक्याची काय गरज आहे. त्यामुळे एकूणच भारतीय डोकी कमी झाली आणि मनं मोठी झाली. एक्झॅक्टली उलटं युरोपमध्ये होतं, कारण पराकोटीची थंडी, हाडं फोडणारी थंडी. हंटर गॅदरर, शिकारी करायचे आणि खायचं, कारण बायोडायव्हर्सिटीच नाही. थंडीत कुठलं आलंय मरायला, 9 महिने थंडीच त्याच्यात, तिथे काय करणार ते. त्याच्यामुळे सारखं निसर्गाशी फाईट करतच जगायचं, निसर्गाशी लढायचं, त्याच्याशिवाय अस्तित्वच नव्हतं माणसाला. त्यामुळे तिथल्या माणसाच्या आतमध्ये लढायचं स्पिरिट आलं. त्याचं डोकं मोठं झालं आणि हृदय छोटं झालं. तो आणायचा आणि त्याला डिस्ट्रीब्यूट करायला तयारी नसायची. भावानी मागितलं तरी उद्या आपल्याला नाही मिळालं तर काय व्हायचं. त्याच्यामुळे तो टिकवायला शिकला. अतिरिक्त ऊर्जा सतत हवी होती, कारण थंडीशी त्याला लढायचं होतं. त्या ऊर्जेच्या हव्यासापोटी आणि तिच्या वापरापोटी त्यांनी तंत्रज्ञानाचा विकास केला. टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात विकसित झाली. कॉम्पिटिशनचं स्पिरिट, स्पर्धा, त्यातनं डोकी विकसित झाली. तिथल्या जगण्याचा पासवर्ड झाला कॉम्पिटिशन. आणि आता नव्या युगात तो झाला पॅशन. पॅशन, तुम्हाला पॅशन काय आहे. अमेरिकेच्या आत्ता खूप लोक भेटायला येतात आणि शेवटी हाच प्रश्न विचारतात की तुमच्या याच्या पाठीमागची पॅशन काय होती. पॅशन म्हणजे मिळवायची लालसा. मी त्यांना खूप सांगून सांगायचा प्रयत्न करत होतो की आम्हाला पॅशन नसते, आम्हाला कंपॅशन असते. त्यांना शब्दच कळत नव्हतं हे नक्की काय. कारण ते एवढ्या समृद्ध वातावरणात कधी जन्माला आले नाही. त्यांना ती नेहमी फाईट करायची. आम्हाला नाही करायला लागली ना. आमच्याकडे निसर्ग खूप होता, आमच्याकडे हृदय मोठी झाली, सहकार वाढला. आणि वनवासीपासून आम्ही कृषीवासी झालो. आज खूप वेळा हा प्रश्न निघतो की आपण नक्की हिंदू का मुसलमान. आपण कुणीच नाही, आपण सगळे मुळात कृषी संस्कृतीचे, एका भूभागाचे, आणि तेही फक्त निसर्गाशी जोडल्यामुळे. आपलं मूळ ते, आपल्या RNA DNA मध्ये ते सहकार का आलाय, कारण आपल्याला अस्तित्वाची भीती कधीच नव्हती. कंपॅशन म्हणजे नक्की काय. मिळवायची लालसा नव्हे, टिकण्याची, शाश्वत टिकण्याची ओढ, शाश्वतीची ओढ. या देशामध्ये जगायला काही फाईटच करायला लागली नाही. त्याच्यामुळे बाहेरचा प्रवास इतका कमी, सगळं निसर्गाच्या कृपेवर. त्यामुळं मन इतकी मोठी झाली की माणूस सगळ्याच्या पाया पडायला लागला. दगडाच्या, धोंड्याच्या, नद्याच्या, झाडाच्या, प्राण्याच्या. ह्या माणसाला झेपेना कुणी जेव्हा असं सांगितलं की गाय हा उपयुक्त प्राणी आहे, पशु आहे. माणसाने, इथल्या सामान्य माणसाने ते स्वीकारलं नाही, कारण त्याला झेपेना. गाईला एकदा देव म्हणलंय ना, कारण मनच भाबडं, सोपं सरळ. कुणी आमच्या देशात या, राहा, यजमान, एवढा मोठा देश नाही तरी आम्हाला काय करायचंय, भरपूर येतं, तुम्ही राहा. आणि खरं सांगू, मुघल आले आणि आपल्यासारखे होऊन राहिले इथे. इथे राजशाही कधीच अशी नाही आली की त्यांनी मूळ व्यवस्थेला बदलायचा प्रयत्न केला. त्यामुळं हा एक देश असा आहे जिथे कधी रक्तलांछित क्रांती झालीच नाही. हजारो राजे येऊन गेले, लोकांनी कधी उठाव नाही केला. लोक एक होते की हा राजा फारच जुलमी आहे ना, तो मेला तर त्याचा मुलगा छान असेल, आपण सहन करूया थोडंसं. हे नाही घडलं जगात. फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, क्रांत्या आणि रक्तच सगळीकडे. आमच्याकडे बुद्ध, आमच्याकडे जैन. आतमधला प्रवास झाला. बाहेर लढायचंच नाहीये ना, मग आतला प्रवास झाला. तिकडे तंत्रज्ञान झालं, इकडे तत्वज्ञान तयार झालं. तत्वज्ञान, फिलॉसॉफी. जगायला जशी ऊर्जेची गरज आहे, ताकदीची गरज आहे, तशीच जगायला दिशेची पण गरज आहे, डायरेक्शनची पण गरज आहे. ऊर्जा आम्हाला टेक्नॉलॉजीने दिली आणि दिशा आम्हाला तत्वज्ञानाने दिली. जसं एखाद्या गाडीचं इंजिन असतं ना, ते ऊर्जा तयार करतं, पण त्या गाडीचं स्टेअरिंग असतं ना, ते दिशा देतं. आपण लोक स्टेअरिंग मधले एक्सपर्ट आहोत, आपण इंजिन मधले एक्सपर्ट नाही आहेत. आपल्याला कॉम्पिटिशनचं स्पिरिट झेपत नाही. खरंच आपल्या बच्चे लोकांना जर सांगितलं ना की तुम्हाला मार्क्स नाही, तुम्ही काही करा, तर ते जगात सर्वोत्कृष्ट आहेत. त्यांचा फक्त प्रॉब्लेम असा आहे की त्यांना आपण मार्क्स द्यायला लावतो. मार्क्स नका. ह्या बच्चे लोकांना ते स्पर्धा त्यांच्या DNA मध्येच नाही आहे. स्पर्धा सहकार आहे. दुर्दैवाने आपलं असं झालं ना की आपल्या विकनेसवरच आपला समाज आपण उभे करायचा ठरवला, जे आपलं मुळात स्पिरिट नाही आहे. आपल्या स्ट्रेंथवर आपण जर आपला समाज उभा केला ना, तर फार मजा येईल.
ह्या देशाचं नक्की काय घडलं की ज्या देशाची 5,000पेक्षा जास्त माहीत असलेली संस्कृती आहे, जगाचा ट्रेड, ह्या देशाचा काहीशे वर्षापूर्वी जगाच्या ट्रेडमध्ये 38% इतका शेअर होता ह्या देशाचा, एकदम 2-2.5% आला. सगळीकडनं न्यूनगंडात आला हा देश. आपली भाषा चुकीची, आपला देश चुकीचा, आपला धर्म चुकीचा, आपले शिक्षण चुकीचं, आपले राज्यकर्ते चुकीचे. या देशातल्या कुणालाच आपल्याबद्दल आता हे राहिलं नाही. आपण सगळे काही लॉस भरून काढूया, ते सोपे आहेत काढायला, पण आत्मविश्वासाचा लॉस आहे ना, तो खूप मोठा आहे. आणि ह्याच्यापेक्षा जो एक मोठा लॉस आहे की अजून तो आपण दिलेला नाही आहे, पण आपण देण्याच्या आता खूप जवळ आलो आहेत, तो म्हणजे कुटुंब व्यवस्थेचा लॉस, न्यूक्लिअर फॅमिलीज. आपल्याला कधीही कायद्याने जगायची सवय नाही आहे, हे ब्रिटिशांनी आपल्याला शिकवल्या घाणेरडी सवय. हां, सतीबंदीचा एखादा कायदा होता, तो खूप गरजेचा होता, पण असा एखादा जर कायदा सोडला ना, आपण मूळ सगळे व्यवस्थेवर जगलेले लोक आहेत. कुटुंब व्यवस्था आणि समाज व्यवस्था, हे पोलीस विलीस बाहेरचे नव्हते हो. आपल्याकडे आमच्या लहानपणी आम्हाला आठवत आहे, सिनेमा थिएटरच्या जवळ आपल्याला वडिलांचे कोणीतरी मित्र बघतील म्हणून आम्ही जवळ सुद्धा जाऊ शकत नव्हतो. सिगारेट तर फार लांबची गोष्ट आहे, इतकं लपून की कुणीतरी आईची मैत्रीण कुठेतरी बघेल. आपल्याकडे पोलिसिंग विलिसिंग ह्या भानगडी नव्हत्या. आपल्याकडची रचना व्यवस्थेवर आधारित होती, कायद्यावर कधीच नव्हती. कायदा आणि सुव्यवस्था ह्या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. रस्ता म्हणजे व्यवस्था आणि त्याच्यावरचा सिग्नल म्हणजे कायदा. रस्ता असायला लागतो आणि त्याचं मेंटेन करण्यासाठी कायदा असतो. आपल्याकडे दुर्दैवाने अशी सवय लागली की कायद्यानेच व्यवस्था निर्माण करायची. ही ब्रिटिशांनी लावलेली घाणेरडी खोड आपल्याला लागली आहे. आणि इतक्या कायद्याचं जंजाळ आपण तयार केलं की आपल्यालाच कळेना की ह्याच्यातनं काय शोधायचं आहे. हे खरं सांगू ना, हे मोदी नावाच्या एका साध्या छोट्याशा, म्हणजे तो तेव्हा छोटा होता माणूस कारण तो चहा विकत होता, त्यांच्या हे लक्षात आलं काहीतरी चुकायला लागलाय. या देशाची गंमत अशी आहे की या देशाचे आत्तापर्यंतचे पंतप्रधान, वित्तमंत्री हे सगळे शैक्षणिक क्षेत्रातनं, कायद्याच्या तज्ज्ञ असे आलेले होते. उत्पादक क्षेत्रातला आलेला हा पहिला पंतप्रधान की ज्यांनी चहा विकला आहे. ह्या पंतप्रधानाला सगळं माहिती, नंबर 1चं काय, नंबर 2चं काय, नंबर 3चा व्यापार काय. त्यामुळे त्यांना समजून सांगायला भलतंच सोपं झालं. अहो, 90% लोक आम्ही उत्पादक क्षेत्रातली लोक आहोत. आम्ही छोटे लघुउद्योजक असू, व्यापारी असू, शेतकरी असू, आपण उत्पादक आहेत ना. हे चार्टर्ड अकाउंटंट्स, बँक मॅनेजर हे व्यवस्थापक आहेत. वेल्थ क्रिएटर 90% लोक व्यवस्थापक आहे. ते चार्टर्ड अकाउंटंट, बँकर्स हे 5-7%, आणि ह्याचे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे हे पॉलिटिशियन आणि ब्युरोक्रॅट्स. ह्या 10% लोकांनी 90% लोकांना विचारलंच नाही की तुम्हाला नक्की काय हवंय. ते बिचारे 90% तुम्हाला काय हवं म्हणून विचारत होते. असा टॅक्स, बरं असा टॅक्स, शक्य नाही तर चोऱ्या करू. मग तेच आपल्याला चोऱ्याचा रस्ता सांगायचे, असं जा मग लागणार नाही, असं जा मग जा. आम्ही खुळे लोक घाबरत गेलो आणि वेल्थ क्रिएशनला आम्ही इतकी कमी किंमत दिली. जेव्हा क्रिएशनच होत नव्हतं तेव्हा व्यवस्थापन कशाचं करायचं. आणि प्रत्येक वेळा शावटी आरोप की देश भ्रष्टाचारी, सगळे हरामखोर. 90% लोकांना कळतच नव्हतं की आपण काय हरामखोरी करतोय. आपण कमवतोय, देतोय, आणि तरी सरकार हे काहीतरी लिहून मागतंय की आम्हाला 30% परत द्या, 10% परत द्या, त्याचा हिशोब ठेवा. ते अहो, आम्ही नाही ना, ते आम्ही जॉब तयार करणार आहे, तुम्ही आम्हाला कुठे कारकुनी करायला सांगताय. आमच्या बस की बात नाही आहे. आणि भारतीय माणूस कायदा नावाच्या गोष्टीला पहिल्यापासूनच घाबरतो. माझ्या लहानपणी तर पोस्टमनला पण आम्ही खूप घाबरायचो. तो ड्रेसमध्ये असायचा ना. काय जर आम्ही त्याला बोलायला गेलो तर तो डोळे मोठे करून, मी सरकारी नोकर आहे, म्हणजे आम्हाला वाटायचं काहीतरी मोठंच अवघड आहे हे. एसटीचे कंडक्टर, आणि हे खरंच तसं होतं. सरकार ह्या शब्दाचा भयंकर भीती. सरकारच्या बरोबरकडे आम्ही शेकहँड केलाच नाही, कारण ते नेहमी ॲडमिनिस्ट्रेटर रोलमध्ये राहिला सरकार. आणि लोकशाही खरं सांगू ना, पचली की नाही मला माहीत नाही आहे, कशी तरी आपण ती रेटली पुढे. पण आजचा तरुण मात्र मोकळा झाला आहे, तो शेकहँड करायला शिकला आहे. आणि ह्याचं कौतुक पण वाटतं ह्या धाडसाचं. आमच्यातला न्यूनगंड तुम्ही बच्चे लोक बाहेर काढलायत, खूप छान आहे. आज आम्हाला खूप छान काय वाटतं तुम्हाला सांगतो. असाच एक आवाज, सामान्य लोकांचा आवाज आत्ताच्या पंतप्रधानांनी ऐकला. याचं श्रेय आम्हाला नाही आहे, कारण आम्ही 17 वर्ष 18 वर्षापासून हेच मांडत आलो. आधीच्या सरकारकडे मांडलं, सगळ्याच्याचकडे मांडलं, पण ह्या सरकारला त्याच्यावर धोरणात्मक निर्णय घ्यायला लागला.
हे क्रेडिट आमचं नाही आहे, हे क्रेडिट ह्या सरकारचंच आहे. आणि दुसरं पण आहे की हे क्रेडिट आपल्या सगळ्यांचं पण आहे. त्याचं कारण आहे, कारण आधीच्या सरकारने जरी विचार केला असता की आपण हे स्वीकारावं, पण त्यांच्याकडे ते संख्याबळच नव्हतं राज्य चालवायसाठी लागणारं. कडबोळ्याचं सरकार सगळंच. हे एक सरकार क्लीन मेजॉरिटीत असलेलं, आणि पहिल्यांदा क्लीन मेजॉरिटीची आपल्याला किंमत कळाली की हे ते डिसिजन घेऊ शकते, क्लीन मेजॉरिटी. आणि इथे मात्र हे सगळं श्रेय आपल्या सगळ्यांच्याकडे येतं, कारण आपण क्लीन मेजॉरिटी दिली. भारतीय नव्हे तर जगातल्या कुठल्याही याच्यामधले सर्वोच्च जे नियंत्रण संस्था ती सरकार. सरकारपेक्षा मोठं असतं ती आपली संसद, पार्लमेंट. पार्लमेंटपेक्षा जे मोठं असतं ते असते आपली घटना, आणि घटनेपेक्षा मोठं असतं तो आपण नागरिक, वी द पीपल. त्यामुळे अगदी मनातनं मी आपल्या सगळ्याचं अभिनंदन करतोय माझ्यासह, कारण हा बदल आपण घडून आणलाय. अत्यंत मळभ आलेलं आकाश सगळं नुसतंच दाटून आलेलं, काहीच दिशाच दिसत नव्हती. 10 वर्षापूर्वी नाही, आता 5 वर्षापूर्वी निराशेचा सूर टिपेला पोचलेला. सगळीकडे फक्त तक्रार, सगळं कसं वाईट आहे, सगळं कसं चूक आहे. कुणाच्याच आशावाद हा शब्द इतका पाल्याड गेलाय आपल्या सगळ्याच्या, कारण कुठूनही उजेडाची तिरीपच दिसत नव्हती. रस्ते दिसायचं तर फारच लांब आहे. साधं सरळ सोपं जगणं सुद्धा इतकं अवघड वाटायला लागलं होतं. आत्ता सुद्धा ते फार सोपं आहे असं म्हणायचंच नाही आहे, पण ॲटलिस्ट एक प्रकाशाचा कवडसा यायला लागलाय. आता रस्ते दिसायला लागतील. मंजिल तो दिखती थी, रास्ते नहीं दिख रहे थे, अभी रास्ते भी दिखेंगे. हे एक डिसिजन नोटाबंदीचं झालंय, पण खरंच सांगू ना की याचा उत्स्फूर्त असा एक वेगळा आहे. पराकोटीची टोकाची टीका पण आहे ह्याच्यावर, पण दुसऱ्या बाजूने आशेचे किरण पण आहेत की कुछ तो बदल सकता है. 130 कोटी लोकांना हादरून सोडणारा हा एकच असाचा आत्ताचा निर्णय. या देशाने एवढे दुष्काळ भोगलेत, ॲक्सिडेंट झालेत, अपहरण झालेले, दहशतवादी हल्ले झालेत. देश जितका बदलला नाही तेवढा एका ह्या निर्णयाने बदलला, कारण आता सगळ्या गोष्टी पैशावर अवलंबून आहेत आणि तो पैसाच मूळ बदलायला लागला. आता भारतीय माणूस कुठे चुकला आणि कुठे बरोबर आहे, सगळ्याच व्यवस्था कशा कोसळल्या, तर ह्या सगळ्या व्यवस्था ज्याच्याशी लिंक झाल्या होत्या तो पैसाच मुळात भ्रष्ट झाला होता. त्यामुळं तो ज्याला टच करेल ते सगळंच भ्रष्ट होत होतं. तो राजकारण, शिक्षण, ॲडमिनिस्ट्रेशन काय होतं. बरं कंप्लेंट करायची कुठे, कारण केले की तीन बोटं आपल्याकडे की आम्ही व्यावसायिक म्हणून तेच करत होतो, आणि आम्ही प्रत्येक जण त्याचं समर्थन फक्त अस्तित्वाची लढाई हे गरजेची म्हणून करत होतो. पण खरं सांगू ना की नियतीचं सुद्धा काहीतरी एक खेळी असतेच. प्रत्येक अंधाराला एक उजेडाची शेवटी किनार असतेच. आता ती वाटायला लागली आहे. झाले मोकळे आकाश असं वाटायला लागलंय. आता इथून सुरुवात आहे. आता इथून नवे रस्ते पण दिसायला लागतील. नोटाबंदी ही फक्त एका छोट्या घटनेपुरती मर्यादित नाही आहे. नोटाबंदी ही घटना मुळात नाही आहे, ती एका फार मोठ्या प्रक्रियेची सुरुवात आहे. आपल्या 130 कोटीचं परिवार, कारण एका गोष्टीने आपण सगळेच हल्लोय आज. इथे जात, धर्म, प्रांत, भाषेचा काही संबंधच नाही राहिला. आपण एका गोष्टीला ज्या बांधले गेलेलो आहोत ती मात्र आता देशाची अर्थव्यवस्था. आता आपण सगळे विचार करणार आहोत. अर्थशास्त्र म्हणजे पैशाचं शास्त्र असा गोंधळ आम्ही लहानपणापासून ऐकत आलो. जेव्हा विचार सुरुवात झाले, जेव्हा काहीतरी आम्ही सगळे ग्रुप विचार करायला लागलो, तेव्हा लक्षात आलं की अर्थशास्त्र हे पैशाचं शास्त्र मुळातच नाही आहे. अर्थशास्त्र हे संसाधनाचं शास्त्र आहे. पैशाचं शास्त्र म्हणजे वित्तशास्त्र, ज्याला इंग्लिशमध्ये फायनान्स म्हणतात. अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स, पैशाचं शास्त्र फायनान्स. अर्थशास्त्र हे रियल संसाधनाचं शास्त्र आहे की जे संसाधनं अस्तित्वात आहेत, सगळं काही आहे. आणि हे अर्थशास्त्र येतं कुठून? अर्थशास्त्र येतं पर्यावरण शास्त्रातनं. इकॉनॉमिक्स इज अ सायन्स ऑफ रिसोर्सेस आणि इकॉलॉजी इज अ सायन्स ऑफ सोर्सेस. स्त्रोतांचं शास्त्र म्हणजे पर्यावरण आणि संसाधनाचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. निसर्गाने जे तयार केलेलं आहे ते सगळं स्त्रोत,
सगळे सोर्स, पशु पक्षी, नद्या, डोंगर, दर्या, झाडं, सगळं काही स्रोत, सगळे सोर्स. माणूस जेव्हा फक्त ह्या सोर्सला प्रक्रिया करतो आणि स्वतःसाठी वापरण्यासाठी वस्तू तयार करतो, ते संसाधन. कच्चा तांदूळ, पाणी, आग, हे सगळं स्रोत निसर्गाने तयार केलेलं आहे. पण शिजवलेला भात ते संसाधन आहे, ते माणसासाठी आहे. कुठल्या प्राण्याने शिजवलेला भात मागितलाय काय? कुठल्या प्राण्याने मागितलाय का मला बिर्याणी खायची आहे? माणसासाठी आहे. हे जे आहे भात हे अर्थशास्त्र, तांदूळ, पाणी, आग हे पर्यावरणशास्त्र. आम्ही विज्ञानाचे विद्यार्थी हे नक्की समजून आहेत, ज्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतात, की ऊर्जेचा अखंडतेचा नियम. त्याच्याप्रमाणे नथिंग कॅन बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉइड, ओनली यू कॅन चेंज द फॉर्म. जे अस्तित्वात नाहीये ते आपण पूर्णतः नवनिर्माण करू शकत नाहीये, आणि जे अस्तित्वात आहे ते पूर्णतः आपण संपवू शकत नाही, फक्त त्याचं स्वरूप बदलू शकतो. म्हणजे कुठलाही रिसोर्स सोर्स शिवाय तयारच होऊ शकत नाही. ह्याच्यावरच हे सगळं भौतिक जग उभं आहे.